झी 24 तास एक पाऊल पुढे। जगभरात आढळणाऱ्या गणरायाची विविध रूपं रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखमध्ये बघायला मिळतात। एक फेरफटका मारूयात देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, गणरायाचं असं वर्णन होत असलं तरी स्थळ काळानुसार त्याची विविध रूपं बघायला मिळतात। या सगळ्या रूपांचा मेळ झालाय देवरुख कॉलेज ऑफ आर्ट्सच्या गणेश दालनात। वसंत तथा बाळासाहेब पित्रे यांनी 1952 मध्ये आर्थिक बाजू भक्कम नसतानाही कॉलेजची मुहूर्तमेढ रोवली। आज घडीला हे कॉलेज कला दालन आणि रोजगाराचं साधन उभं राहिले। इथेच पित्रे सरांनी हे गणेश दालन साकारले। इथे विविध प्रांत देशातल्या तब्बल 200 गणेश मूर्ती पाहायला मिळतात। 1 इंचापासून 3 फुटापर्यंतच्या मूर्ती या संग्रहात आहेत। त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना असं वाटलं की हे जे कलेक्शन आहे आपल्या कुटुंबापुरतं न ठेवता ते समाजासाठी उपलब्ध करावं आणि त्याची योग्य ती देखभाल केली जावी। इथे येणारे पर्यटक गणरायाची ही रूप पाहून मंत्रमुग्ध न झाले तरच नवल। एकाच ठिकाणी वेगवेगळ्या देशातल्या मूर्ती बघायला मिळणं हे म्हणजे फार कौतुकाची गोष्ट आहे आणि इथे आम्हाला बघायला मिळालं याचं मी भाग्य समजते। 200च्या आसपास गणेश मूर्ती इथे आहेत। त्यामध्ये अगदी 1 मिलीमीटरपासून 3 फुटापर्यंतच्या मूर्तींचा समावेश पण आमच्या संग्रहामध्ये आहे। पित्रे कुटुंबियांनी या गणेश दालनासाठी अपार मेहनत घेतली। याचं प्रत्यंतर या दालनामध्ये पदोपदी येतं। सुटीत कोकणात जात असाल तर देवरुखला जाऊन या गणेश दालनाचं दर्शन घ्यायला हरकत नाही। रत्नागिरीहून संदेश सावंतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।